भजनाचे काढले तिने, तो ब्लॉग बघा तुम्ही. महाग झाले हॅलो, नवीन ब्लॉग मध्ये पर एकदा स्वागत आहे. सो आज आपल्याला मुंबईला रिटर्न जायचं आहे. सो बघू आज कसं काय जायचं आहे, काय जायचं आहे ते. घरामागचं दृश्य असं काही ते हिरवगार. हे पहिले या साईडला खेळायचो. हे तुम्हाला दिसतं इथे आमचं ग्राउंड होतं आणि राईट साईडला आऊट, लेफ्ट साईडला शॉट्स मारायचो. मी खूप मजा केली या साईडला. ते गुरु आहे, अंगा आलीस तर ठीक आहे. सो दाढी बिडी केली, आज निघायचं आहे. सो बाजारात पण जायचं आहे, काय आणायचं आहे हो कसं काय ते व्हिडिओ टाकणार आहे. भजनाचे काढले तिने, तो ब्लॉग बघा तुम्ही पाठचा. काय आहे hours later. पाऊस पडतोय बाहेर आहे, कुठे गेलोच नाही 3 दिवस झाले. सो बघू आता चाललंय मुंबईला. पाऊस जोरात लागतोय. मी आता भजनाला गेले सगळे पाहुणे 6ला. माझं पण मन होतं जायचं, मुंबईला जायचं आहे ना म्हणून इग्नोर केलं. आज मग मन करतं जायचं भजन करायचं. 11 दिवस दरवर्षी मी 11 दिवस थांबतो. त्यावेळेस मला परत 10 तारखेला यायचं आहे, त्यासाठी 3 दिवस राहायचं. सोमवारवरून कॉलेजला पण जायचं, सुट्टी भेटायला पाहिजे ना म्हणून चाललं. पाऊस जोरात लागतोय. मला तसं नव्हतं पण आता आला, अचानक आला. दूर काय तर जायचं तुम्हाला दाखवतोय. काळोख केलाय पूर्ण. आपले पाहुणे 7:30 पण ते जायचं. असं काहीतरी वातावरण आहे पावसाचं. पाऊस पडतोय, हिरवागार. काही मजा, वेगळीच मजा असते हिरवागार सगळ्याकडे. त्यामुळे फिरायचं. पाऊस पडतोय पण पृथ्वीची काहीच नाही घेतली आपल्याला, एकटा फिरतोय. त्या भजनाला गेले, ते भजन आहे ते गेलेत. की आपली विहीर पूर्ण भरली आहे. hour later. झाली आता निघतोय स्टेशनला. 10:30ची ट्रेन आहे. हो
पण 2 तास तर लागतात, 1.5 तास लागतो त्याचा आहे. सो मी आता निघतो, बॅग पॅक करून ठेवूया वाढ बघतो. महाग झाले महाग झाले आणि सगळे बुगावर जागा जाऊ ना. पहिले कसे 5-6 5-4 धडे हा चांगला, पण धडे एवढा या नाही डेव्हलप नाही आता घेणार घेतात, पण खूप आता लांब पडतात लांब पडतात. त्याचा जेव्हा येईल नाला लोकांना ठीक आता येते धडे महाग पडतात. वाजले 8:25. आता मी पोचलो आहे सावंतवाडी स्टेशनला. तुम्ही बघू शकता ट्रेन किती वाजता येते ते बघूया आणि मग आतापर्यंत नाश्ता करूया आपण स्टेशनला. चला स्टेशन तर आलो, पण ती बोर्डाकडे नंबरच नाही आहे. 0017 0117 47 असं काहीतरी नाही. स्लीपर आहे 9 3 नंबर सीट आहे. अजून काही ट्रेन दिसत नाही इथे, बोर्डावरच काय लिहिलं नाही. कुठे थांबणार आहे काय माहित. सो ट्रेन आलेली आहे गाईज. 1 तासानंतर वाट पाहण्यात 39 आता झाले. 8:39 9:39 झाली आणि ट्रेन 10:35 पर्यंत निघणार आहे. काहीतरी अजून 1 तासानंतर निघणार आहे माझ्या मते. तुझं पण ट्रेनमध्ये जाऊ, ट्रेन डबा बघूया कुठे आहे, बसायचं, नाश्ता बिष्टा करूया आणि मग किती वाजता निघते ते बघू. तसं मी तुम्हाला सांगेन. चला मग आतमध्ये जाऊया. सो साफसफाई होणार, ट्रेनची पॅसेंजर आता बाहेर पडतील, मग आपल्याला बोल साफसफाईनं एंट्री भेटणं. चालेल. हाच आपला डबल आहे S9. तुम्ही बघू आहे बघा, 23 नंबर सीट आहे आणि नाश्ता करू आतमध्ये जाऊ. बॅग 23 नंबर सीट आहे. शोधू चला. मग इथे कुठे असणार आहे मग ते RECची हीच सीट आहे. चला तर घेऊन आलो आहे गाईज. नाश्ता करतो मग बाकीचे राहिले पॅसेंजर बाहेर पडतात तेव्हा त्यांना माहिती नव्हतं. मित्रांनो फायनली 10:35ला ट्रेन सुटलेली आहे. तुम्ही बघू शकता भाऊ कितीपर्यंत मुंबईला पोचते ती. चला मग मुंबईला तुम्हाला भेटतो कुठे थांबणार आहे तुम्ही आता झोपून घेतो. ट्रेन सुटली. हा टायमिंग ना 35 म्हणजे 35 चालेल. हो 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 माझ्याच जागेवरती आहे. चालेल. स्लीपर आहे. हो 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 वरती आहे चालेल. खाली ठेवलं सामान बरोबर. पिशवी आहे वरती ठेवली मी.
next morning. तो गाईज नागोठणे ट्रेन सुटले 8:02 काय ते 8:06 झाले. सो बघू आता कितपर्यंत पोचते किंवा कुठे पोचते मुंबईला आपल्या, कधी घरी जातो ते. Two hours later. फायनल ट्रेन आपली पनवेलला पोहोचली. खूप लेट आहे ट्रेन, 10:13 झाले सकाळचे. आणि मला इथून LTDवरून कुर्ल्याला जायचं, कुर्ल्यावरून दादरला जायचं, दादरवरून भाईंदरला पोचायचं. मला आता बघू किती वाजते का, मग 2 तास तरी लेट आहे, मला 3 तास लेट आहे. स्पेशल ट्रेन आहे पण खूप लेट आहे. 4 hours later. सो गाय 4 तास लेट होती ट्रेन. खूप कंटाळा आला, जास्त शूट नाही केलं. तरी पोचलो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून. बाय, शेअर, सबस्क्राईब, बाय.